नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात 31 मार्चपासून फरार आहे. कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगरमधील राहता न्यायालयात सुनावणी झाली. पती अशोक खरातच्या या कुकर्मामध्ये त्याच्या पत्नी कल्पना खरात त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं होतं. अनेक बँकेमधील आणि जमिनीच्या घोटाळ्यांमध्ये कल्पना खरातसुद्धा होती असा आरोप आहे. या प्रकरणी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी कल्पना खरातचे प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती अशोक खरात हेच हँडल करत होते अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरून कल्पना खरातने देखील हातवार करून सगळे आरोप अशोक खरातवर ढकलल्याचे युक्तिवादावरून एकूण दिसत येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.